नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना मी अचानकपणे माहेरी जात आहे, कारण थोडासा एक कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी जाणार तर नव्हती, पण एकटी एकटी आहे म्हटलं चला जाऊन यावं, आणि सुट्ट्या पण आहे स्मितूला। तर ना सगळं काही आवरलं, इथे दाखवते मी तुम्हाला। तर तुम्ही ना इथे बघू शकता की सगळे काही कामं जे आहे ना ते माझे करून घेतले, कारण आपली आवरासावर जर करून घराच्या बाहेर पडलं तर आपल्याला थोडंसं योग्य वाटते। असं थोडंसं घरातलं काही टेन्शन राहत नाही, माझं हे पडून होतं ते पडून होतं, त्याच्यामुळे जिथल्या तिथे कामं जे आहे ते करून घेतले। फक्त पोछा लावला नाही तेवढा मात्र स्किप केला। कपडेसुद्धा ड्राय करून आतमधल्या साईडला वाळू घातले आणि छान आता राहतील ते, कारण दोऱ्या आहेच तिथे बांधलेल्या बेडरूममध्ये, त्याच्यामुळे ते राहतील तिथे। स्मितूची सायकलसुद्धा जे आहे ना ती आतमध्ये ठेवली, कारण नवीन आहे आणि बाहेर नको म्हटलं, कारण कंपाऊंड काही एवढं पक्कं नाही आहे। जरी ती लॉक करून आहे तरी पण आता म्हटलं मुलाची छोटीशी सायकल आहे, म्हणजे काही व्हायला नको, कॅम्प आहे, कॅम्प सेफ्टी आहे, पण असं घडते कधी कधी, त्याच्यामुळे सेफ्टीसाठी आपल्याच मी आतमधल्या साईडला ठेवलं। सगळे कपडे लावले, जे काही दाराच्या बाजूला असते ना खालच्या बाजूला तिथे कपडे छान लावून घेतले। त्याच्यावर पायदान ठेवलं जड, म्हणजे कचरा वगैरे जायचं काम नाही, धूळ वगैरे जायचं काम नाही, किंवा मग एखादी काही असं अजून प्राणी सरपटणारा वगैरे तो पण आतमध्ये जाण्याची भीती नाही, याच्यासाठी छान असं पॅक केलं, घराला लॉक केलं आणि मग निघालो आम्ही माझ्या माहेरी। तर एकाएकीच माझा प्लॅन ठरला, कालपर्यंत जायचं नाही जायचं असं ठरलेलं होतं, पण मग एकाएकीच ठरलं। प्रवास झाला उमरेडपासून, उमरेडपर्यंत आली, गडचिरोलीवरून बसवून दिलं यांच्या मित्रांनी, उमरेडपर्यंत आली आणि लगेचच आम्हाला बस मिळाली सिरसीची। खूप नशीब चांगलं की लगेचच उतरल्याबरोबर बस स्टॉपच्या आतमध्ये न जाता मला इकडे बस मिळाली, त्याच्यामुळे ना खूप मला व्यवस्थित वाटलं। नाही तर 2 मुलांना घेऊन 4 तासाचा प्रवास म्हटलं तरी काही साधी गोष्ट नसते। आणि फायनली आम्ही निघालो आता माझ्या गावाच्या रोडला। तर खूप खुशी झाली मला की बस पटापट जर मिळाली तर ना खूप व्यवस्थित वाटते, आणि मुलंही सोबत होते। आणि रिदू झोपला होता, 3 तासाचा जो आपला प्रवास होता गडचिरोली ते उमरेड तिथपर्यंत रिदू झोपला होता। आता तो जागा आहे, पण अर्ध्या तासात ना जे गाव आहे ते येऊन जाते। तर गावाकडे जाता जाता असं जंगल वगैरे लागते थोडंसं 15-20 मिनटासाठी, आणि त्याच्यानंतर 2-4 गावं आहे, नंतर आपलं जे गाव आहे माझं माहेर ते लगेच येऊन जाते। आणि अपडाऊन मी नेहमी करायची, त्याच्यामुळे ना मला तेवढं पाहत आहे आता ह्या गावानंतर ते गाव, तर लवकरच येऊन जाते। आणि गावाजवळ आलं की एक वेगळीच फिलिंग येते। आणि पोचलेली आहे मी घराजवळ बिलकुल। हा जो एरिया आहे तो माझा गावातला सिरसीचा जो माहेरचा एरिया आहे ना तो होता, आणि हे आहे माझं सिरसीचं घर, माझं माहेरचं। तर आईची काकूची तयारी चाललेली होती स्वयंपाकाची, म्हणजे जे काही आमचं कार्यक्रम आहे आजन सरायला त्याची स्वयंपाकाची तयारी। सोबतच शेजारच्या ज्या बाई आहेत त्या येऊन बसलेल्या होत्या मदतीसाठी, अवारीन बाई म्हणतो आपण त्यांना त्या। आणि आजी नमस्कार करत होती, आजीला कसं समजलं माहिती नाही व्हिडिओ चालू आहे म्हणून, बरोबर व्हिडिओत पाहून नमस्कार करत होती आजी। त्यानंतर ना बराच वेळ गेला, रिलॅक्स झाली, मस्त झोप घेतली, कारण डोकं खूप दुखत होतं। आणि नंतर इथे बघू शकता, रोज रोज तर माझेच कामं बघता, आता प्राचीचे कामं बघा, इतके नीट अँड नेटके आहे ना की खूप छान। तर मला तिचे कामं खूप आवडते। आमच्या तिघी बहिणींमध्ये ना तिचे जे कामं आहे ते खूप पॉश आहे। तुम्ही माझे तर कामं बघताच, पण तिचे कामं इतके पॉश आहे, विचार करा कसे असेल। तर आधी मी पण छान अशीच कपड्यांची घडी घालायची, पण आता मुलांच्या गोंधळात इकडून आणले, तिकडे घरी केले आणि जागच्या जागी ठेवून दिले। त्याच्यानंतर दिवाबत्ती आई वगैरे करत होती, आणि इकडे काकूची स्वयंपाकाची तयारी। तर आज दोन्ही टाईम उपवास असते महाशिवरात्रीचा, त्याच्यामुळे ना काकू बनवत होती साबुदाण्याचे वडे, आणि कॅमेऱ्यात दाखवू नको म्हणून सांगत होत्या त्या। आणि थोड्याशा असते आता सगळ्यांना कॅमेरा फेस करायचं, आता मलाही जेव्हा सुरुवातीला वाटत होतं की कॅमेऱ्यात कसं बोलायचं काय बोलायचं, आताही तेवढं वाटत नाही आहे परिपूर्ण 100% कुठे, म्हणजे असं घेतलं आणि बोललं लगेचच। तर तसंच त्यांचंही चालू होतं। तर इथे ना पहिले थोड्या कोपरमध्ये घेतलं, ते कमी वाटलं म्हणजे भिजवता नाही येणार म्हणून, मग ना अशा घमिल्यामध्ये काढून घेतलं। आता आमची जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे बरंचसं करावं लागते सगळ्यांना पोटभर असं, आणि कुठलीही गोष्ट थोडक्यात केली तर नाही जमत, म्हणून इतकं सारं करावं लागते। सोबतीला प्राची असते, मग आई पण असते, आईचे जर बाहेरचे कामं आटोपले, भांडे वगैरे किंवा मग दिवाबत्ती किंवा काही पण असले बाहेरचे जे काही कामं असते ते आटोपले की मग ते पण इकडे येऊन बसते। असं छान माझं माहेरातनं मिळून मिसळून खूप छान होते। प्लस आजी आहे खूप मस्त नशिबाने, तर तेही पळ नातवापर्यंत बघत आहे, मस्त वाटते आमच्या फॅमिलीतनं। तरी आता सगळे पाहुणे उतरायचे आहे, पण
आल्या आल्यानं खूप असं घर भरल्यासारखं होते. किती आता इनमिन हे जे लोक आहेत हे बरोबर आता काका काकू त्यांचे 2 मुलं, आई बाबा, प्राची आणि आजी, बरोबर 8 लोकांचं कुटुंब आहे सध्या. आणि नंतर सगळे उतरले म्हणजे माझे जे बाबा आहेत ते 5 भाऊ आणि आत्या आहे ज्या 4 आत्या, त्या 4 आत्या प्लस 5 भाऊ म्हणजे 9 लोकांचं कुटुंब, त्यांचे मुलं, त्यांचे मुलं आणि मुलांचे मुलं म्हणजे आमचे लेकरं, असे जर सगळे उतरले तर किती मोठी फॅमिली होते हे तुम्ही पण इमॅजिन करू शकता. तर तुम्हीच काउंट करा व्हिडिओ थ्रू की किती आपले जे फॅमिली मेंबर्स आहे ते असेल. आणि खूप मस्त वाटते. तर जो नेक्स्ट व्लॉग येईल ना त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला मिळेल बघायला, कारण आपला कार्यक्रम आहे तो आजनसऱ्याला आहे पण इकडे पण उतरणार, आज रात्रीपासूनच सगळे उतरणार आणि मग सगळ्यांशी मी तुम्हाला भेटगाठ करून देणार. आणि ते बघू शकता की प्राची आहे ना बारीक करत होती मिरची वगैरे किंवा मग साबुदाण्याचा जो कूट असते शेंगदाण्याचा कूट असते ना तो, आणि काकूचं चालू होतं इथं मिक्स. तर ना इथे आपली जी एकादशी स्पेशल थाळी आहे ना ती रेडी झालेली होती छान. हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना काल व्लॉग जो आहे तो मधातच एंड केला आणि हा जो व्लॉग आहे हा त्याच्यातच कंटिन्यू होणार, कारण तो 5-6 मिनटाचाच व्लॉग बनला होता. कारण प्रवास झाला त्याच्यानंतर इथं आले आणि जाम डोकं दुखायला लागलं होतं, कारण ऊन भरपूर आणि प्रवास एकटीला दोघं घेऊन त्याच्यामुळे ना, आणि परत उपवास पण होता त्याच्यामुळे ना तिथेच व्लॉग थांबवला आणि आजचा व्लॉग त्याच व्लॉगमध्ये कंटिन्यू करणार. तर आता चला बघू कोणाकोणाचं काय काय झालं. आता माझं तर फ्रेश झाली मी, सगळं काही झालं म्हणजे आता सगळ्यांचं सकाळपासून चालू असते. आता जवळजवळ फक्त 9:30 वाजले तरी पण सगळ्यांचं सगळं आवरत आलेलं आहे. प्राची जी आहे ती क्लासला गेली, टायपिंगचे क्लासेस असते तिचे, आणि आता सगळ्यांचं चालू आहे. थोडं शांत वाटत आहे, पण आता थोड्याच वेळात संध्याकाळपर्यंत जेवण खाऊन करून पाहुणे उतरतील, मग खूप मस्त वाटणार. आणि तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा आणि सगळ्यांना भेटवीन आज तुम्हाला. तर इथे तुम्ही बघू शकता की माझ्या आईची पूजा आहे ना ती खूप छान अशी चालू होती. जे काही फुलं वगैरे आहे ना जास्वंदीचे, पांढरी जास्वंद, लाल जास्वंद, ते सगळे शेजारी पाजारी असते ना फुलं, गावामध्ये कशाचीच कोणत्या गोष्टीची कमी नसते असं असते. तर आजूबाजूला ना खूप झाडं असले की ते लोक स्वतः आणून देते किंवा मग आपल्या घरचेही आणायला गेले की टोपलीभर फुलं घरपोच येतात. तर अशी आईची पूजा जी आहे ना ती छान अशी चालू होती. त्यानंतर ना आजी थोडीशी आराम करत होती, आंघोळ वगैरे झाली होती तिची, सकाळी दूध वगैरे वाटप करते ती आणि नंतर मग काही काम नसते तिच्या मागे, ते झोपायचं राहायचं मस्त. आणि इकडे बघू शकता आपले जे फॅमिली मेंबर्स आहे ते 2 चिल्ले मस्त मस्ती करत आहे, सोबतच त्यांचे मामा. हे जे छोटे छोटे 2 दिसत आहे ना हे काकूचे मुलं आहेत, तर त्यांचे ते मामा होतात. अशी आमची फॅमिली आहे. त्यानंतर काकूचं चालू होतं स्वयंपाक आणि इथे त्यानंतर ना आरूने केला होता हा जो मंडप असते ना, हा मंडप आमच्याकडे केला जातो. विदर्भात खूप पद्धत आहे ह्या मंडपाची. जर जे लोक महादेवाला जाते ना MP मध्ये, तर त्यांच्याकडे आजच्या दिवशी म्हणजे जेव्हा आपण महाशिवरात्रीचा उपवास सोडतो 5 पावली केल्या जाते आणि 5 पावलीच्या दिवशी ना असा मंडप करतो आपण तुराट्यांचा. ह्या ज्या तुराट्या असते तुरीच्या, यांचा मंडप केला जाते. आंब्याच्या डहाळ्यावरून टाकते, जसं आपल्या लग्नाच्या वेळेस ना हिरवा मंडप करतो आपण त्याच पद्धतीने त्याच्या अंदर रेतीची पिंड केली जाते शंकरजीची. आणि ताटामध्ये ना असे किंवा मग आपण जसं खण मांडतो तसं वड्या पात्या दिवे असं लावून ते पण केले जाते. आणि नंतर ना 5 खडे ठेवल्या जाते त्या पिंडेसमोर. आणि नंतर विडा ठेवून, विडा तर आपण प्रत्येक कार्यक्रमात ठेवतो, विड्यावर नारळ सुपारी शिक्का असं ठेवून छान अशी पूजा केली जाते. तर सगळ्यांनी बाबांनी काकांनी पूजा केली, त्यानंतर सगळ्यांनीच पूजा केली हळूहळू. आईनी केली, प्राची गेली होती टायपिंगला, तिचं काही जमलं नाही या वेळेपर्यंत. त्यानंतर काकूनीसुद्धा पूजा केली आणि खूप छान वाटत होतं मला असं वाटलं की खरंच येऊन काहीतरी सार्थक झालं, कारण घरी ह्या सगळ्या गोष्टी मी एकटी करत बसली नसती आणि मी घरी हे नाही करत. पण बाकी सगळं काही पूजा असते किंवा मग दोन्ही टाईम एकादशीचा उपवास असते, ह्या गोष्टी मी घरी असली तरी करते. पण हे जर नसले ना तर कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही. पण मुलांसाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागते. आणि योगायोगाने कार्यक्रम असल्यामुळे ना आणि प्लस सुट्ट्या पण होत्या 3 दिवसाच्या, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे. त्याच्यामुळे मग सुट्ट्या असल्यामुळे मी ठरवलं की येऊनच जायचं. तसे पण अहोसुद्धा इकडेच आहे, ते सासरी आहे बरं का. तर ते आता चना वगैरे विकायला मार्केटमध्ये गेलेले आहे आज. तर त्यांचं शेतीचं काम चालू होतं आणि मागच्याच महिन्यात मी तिथे जाऊन आली आणि बसचा प्रवास असते, त्यामुळे म्हटलं मी एकाच जागेवर आलेली बरी, कारण तिकडून सासरी जर जायचं म्हटलं ना बरंच लांब पडते.
मग त्यांचं असं ठरलं की तू तिकडनं तिकडे जा, म्हणजे जवळ पडते आणि नंतर आम्ही संडेला तिकडे भेटू डायरेक्ट, जिथे आता कार्यक्रम आहे तिकडे. तर ते तिकडून डायरेक्ट येणार आहे आणि मी यांच्यासोबत इकडून तिकडे जाऊ. तर तिकडून असं आमची भेट होणार आणि नंतर मग परत गडचिरोली असं ठरलेलं आहे. आता बघू कसं कसं काय काय होते ते. त्यानंतर सगळ्यांची पूजा झाली आणि मी म्हटलं चला मी पण पूजा करते. आणि आरूचं ठरलं होतं, जो आता तुम्ही माझ्या आधी बघितलं ना पूजा करत होता, त्याचं ठरलं होतं की दीदी मलाही व्हिडिओमध्ये घे. आणि तोही मस्त पूजा केली, म्हणजे व्हिडिओत यायसाठी. नाहीतर त्याला असं पावला तर देव नाही तर महादेव म्हणतो ना आपण, तसं असते त्याचं. तर व्हिडिओत यायसाठी त्यांनी छान अशी पूजा केली. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पूजेची मांडणी होती. साधी सिंपल होती. महादेवाच्या पिंडीचं इथं असं केल्या जाते मंडप टाकून. तर इथे बघू शकता झाडं जे आहे ना ते लावलेले. त्यानंतर आमच्याकडे कुलदैवत आहे फरीद बाबा, तर त्याच्यामुळे ना मलिंदा करावा लागतो. तर इथे असा मलिंदा करून दम पुकारावा लागतो, दम 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 साहेब म्हणून. तर असा होता आजचा हा छोटासा व्लॉग.